नमस्कार. रोड ट्रिप अँड मी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत. आज आपण भारताच्या महाराष्ट्र राज्यातील धाराशिव जिल्ह्यामधील एक किल्ला पाहणार आहोत. या किल्ल्याचे नाव आहे नळदुर्ग किल्ला. हा एक प्राचीन किल्ला आहे आणि हा किल्ला भुईकोट किल्ला म्हणून ओळखला जातो. याची तटबंदी जवळजवळ 3 किलोमीटर लांब पसरलेली आहे. या तटबंदीत 114 बुरुज आहेत. महाराष्ट्राच्या गिरिदुर्ग जलदुर्गांबरोबरच अनेक वैशिष्ट्यपूर्ण भुईदुर्ग किंवा भुईकोट किल्ले आहेत. या भुईकोट किल्ल्यांमध्ये महत्त्वाचा असा हा नळदुर्ग किल्ला होय. सदर किल्ला हा महाराष्ट्र शासनाच्या पुरातत्व विभागाचे संरक्षित स्मारक आहे. यामध्ये हिंदू धर्माच्या काही मंदिरांचा सुद्धा समावेश आहे, जसे की गणपती महाल, लक्ष्मी महाल. हे पाहण्यासाठी आकर्षक आहेत. येथे एक धबधबाही आहे. स्थानिक लोक नळदुर्गाचा इतिहास नळराजा व दमयंती राणी पर्यंत नेऊन पोचवतात. हा किल्ला कल्याणीच्या चालुक्य राजाच्या ताब्यात होता. पुढे तो बहामनी सुलतानांच्या ताब्यामध्ये आला. बहामनी राज्याची शक्ल उडाली व त्यातून ज्या शाह्या निर्माण झाल्या त्यामधील विजापूरच्या आदिलशाहीने नळदुर्गावर कब्जा मिळवला. पुढे औरंगजेब या मोगल बादशहाने नळदुर्ग जिंकला आणि त्याची जबाबदारी हैदराबादच्या निजामाकडे सोपवली. किल्ल्याचे सुरुवातीचे बांधकाम 14व्या शतकात बहामनी सुलतानांच्या काळात केले गेले. बहामनींच्या काळात मातींच्या भिंतीऐवजी मजबूत दगडी तटबंदीचे बांधकाम करण्यात आले. अल्लाउद्दीन बहामनी द्वितीय कार्यकाळ आहे 1435 ते 58. याच्या काळात या किल्ल्यांचा उल्लेख आढळतो. नंतरच्या काळात मोहम्मद शाह बहमनी तृतीय, त्याचा कार्यकाळ 1463 ते 1482. याच्या काळात महमूद गवानने साम्राज्याचे 8 प्रांत पाडल्यानंतर हा किल्ला दस्तूर दिनारकडे सोपवण्यात आला. हा किल्ला निजामशाही व आदिलशाहीच्या सीमेवर असल्याने आदिलशाह याने या किल्ल्याला बळकटी प्राप्त करून देण्यासाठी अतिरिक्त बांधकामे केली. नळदुर्गाचा किल्ला हा दक्षिणेतील उत्कृष्ट किल्ल्यांपैकी एक असल्याने औरंगजेबाचे उद्गार आहेत. मीर कमरुद्दीन उर्फ निजाम उल मुल्क आसफ फजा याने 1724 मध्ये मोगलांशी फारकत घेऊन दक्षिणेत स्वतंत्र सत्ता स्थापित केल्यानंतर नळदुर्ग निजामांच्या ताब्यात आला. 1758 मध्ये पेशव्यांनी हा किल्ला सिंदखेडच्या तहात जिंकला होता. ईस्ट इंडिया कंपनीच्या कवायती फौजेच्या कर्जापोटी 1853 मध्ये निजामाने एका तहान्वये वराड, नळदुर्ग व रायचूर हे किल्ले इंग्रजांना तोडून दिले. 1857च्या उठावाच्या वेळी निजामाने इंग्रजांना सहाय्य केले. त्याचे बक्षीस म्हणून नळदुर्ग व रायचूर हे जिल्हे निजामास परत करण्यात आले. पाणी महाल हे किल्ल्याचे खास वैशिष्ट्य आहे. हा महाल मध्ययुगीन दुर्ग स्थापत्य कलेचे एक उत्तम उदाहरण आहे. बोरी नदीवरील ही भव्य वास्तू जमिनीपासून सुमारे 90 फूट उंच आहे. इब्राहिम आदिलशाह दुसरा याच्या काळात मीर मुहम्मद इमादीन या वास्तुशास्त्रज्ञाने या वास्तूचा आराखडा तयार केला. त्यासाठी त्याने बोरी नदीचे पाणी वळवून एक बंधारा बांधला. यात पाणी महाल ही वास्तू 1613 मध्ये तयार करण्यात आली.